नमस्कार, सुरेखाज फूडमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण चमचमीत अशी शेवभाजी कशी करायची ते बघणार आहोत. त्याच्यासाठी आपण पिवळ्या रंगाची शेव म्हणजे घाटी शेव कशी करायची ते हे बघणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे. खायला ही शेवभाजी अगदी चविष्ट लागते किंवा अशा प्रकारे शेवभाजी केल्यामुळे शेव जास्त लगदा किंवा चिखलासारखी होत नाही जास्त वेळ रश्श्यामध्ये राहिल्यामध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्याच्यात मी थोडासा अर्धा चमचा ओवा असा थोडासा असा मॅश करून टाकते. याच्यामुळे छान अशी बेसनच्या पिठाला ना चव लागते. त्याच्यात चवीपुरतं मी मीठ टाकून घेतले. बाजूला 1 वाटी घेतली, त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घेणार आहे. त्यातच मी पाव चमचा एवढा पापड खारा टाकते. हा तोच पापड खारा आहे जो आपण भातुड्यासाठी वापरतो, तांदळाच्या कुरवड्यासाठी वापरतो. आता छान असा पाण्यामध्ये तो मिक्स करून घ्यायचा आहे. याच्यामुळे शेव अशी छान खूप क्रिस्पी आणि छान अशी मऊसूत बनते. मी वाटी बाजूलाच ठेवलं आहे. त्याच पाण्याचा वापर करून आपण हे पीठ ओलवून घ्यायचं आहे. ओवा आणि मीठ मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पापड खाचं जे पाणी आहे ते थोडं थोडं टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी जास्त टाकायचं नाही, जास्त पीठ पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे. इथं मी अजून 2 चमचे पाणी टाकून घेते. छान असं आपल्याला हे पीठ ओलवून घ्यायचं आहे. तुम्ही पापड खाराऐवजी खाण्याचा सोडाही वापरू शकता, त्याने छान अशी सॉफ्ट अशी शेव बनते. अजून मी 2 चमचे पाणी टाकून घेते आणि बेसन पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इतपत एवढं मी पाणी टाकलं, म्हणजे अर्ध्या वाटीतलं पण अर्ध वाटी पाणी उरलेलं आहे ते बाजूला ठेवायचं. तुम्ही बघू शकता आता एवढं सैलसर आहे. तर छान असं आपल्याला 3 ते 4 मिनटं एका दिशेला असं फेटून घ्यायचं आहे. यामुळे शेव छान अशी हलकी फुलकी होते. पीठ चांगलं फ्लफी करून घ्यायचं आहे. त्यातच थोडंसं मी अर्धा चमचा एवढं तेल टाकून घेते, म्हणजे सोऱ्यामध्ये हे पीठ टाकल्यानंतर सोऱ्याला जास्तीचं पीठ चिटकणार नाही. आता एवढ्या प्रमाणात आपलं असं सैलसर पीठ तयार झालं आहे. आता लगेचच आपल्याला शेव पाडून घ्यायची आहे. इथे मी चकलीचा जो साचा असतो त्यातली 3 छिद्रावाली चिप घेतली आहे. ती चिप मी चकलीच्या साच्यामध्ये अशी लावून घेतली. त्याला आतून सर्व तेल लावलं, यामुळे पीठ चिटकणार नाही आणि पीठही त्यातमध्ये सर्व टाकून घेतलं आहे. आता आपण शेव पाडून घ्यावा. तेल चांगलं मीडियम गरम आहे, जास्तही हाय गरम करायचं नाही आहे, नाहीतर शेव लगेच करपू शकते. तुम्ही बघू शकता छान अशी मोठी मोठी जाड शेव पडते. आपल्या याच प्रमाणात शेवभाजीसाठी शेव लागते, थोडीशी जाड, जशी आपण जी घाटी शेव आणतो तशी. तुम्ही ह्याच्याऐवजी बारीक छिद्रावाली चिप घेऊन शेव पाडू शकता. अशी दिसायला खूप छान दिसते म्हणून मी ह्या चिपचा वापर केला आहे. गॅस मीडियम करून आपले शेव अशी मीडियम गॅसवर छान तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता शेवाचा रंग थोडासा बदलला आहे, कुरकुरीत झाली आहे. आता एका ताटामध्ये तेल नितळून बाजूला काढूया. त्याचप्रमाणे मी दुसरी बॅच तळून घेणार आहे. अशाच प्रकारे तुम्ही बघू शकता छान अशी शेव जाड अशी पडते, सेम घाटी शेवसारखी. आता ती मिडियम गॅसवर आपण ही तळून घ्यायची आहे. गॅस हाय करायचा नाही आहे, शेव करपू शकते. तुम्ही बघू शकता दुसरी बाजू आपण तळून घेणार आहोत. दोन्ही साईडनं छान तळून घ्यायची, म्हणजे चवीला खूप छान लागते. अशा प्रकारे मी दुसरी बॅच तळून घेतली आणि चांगलं तेल नितळून घ्यायचं, म्हणजे शेव चांगली कुरकुरीत राहते. आता मी कढई घेतली एक गॅसवर. आता शेव गार होते तोपर्यंत आपण हे गरम मसाले भाजून घ्यायचे. 2 चमचे मी धने घेतलेत, 3 काळी मिरी, 3 लवंग आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे. तुकडा थोडासा तोडून घ्यायचा, म्हणजे मिक्सरच्या भांड्यात चांगला बारीक होतो. आता हे सर्व मसाले भाजले गेलेत, बाजूला काढून घेऊया, थंड करून घेऊया. त्यातच मी अर्धी वाटी खोबरं असं किसून घेतलं आहे, तेही चांगलं भाजून घ्यायचं आहे. भाजल्यामुळे भाजीला रश्श्याला चव छान लागते. मीडियम गॅसवर भाजून घेतलं. त्यातच मी 1 चमचा खसखस टाकून घेते, तेही खोबऱ्याबरोबर भाजून घ्यायचे आहे. आता ही खोबरं आणि खसखस भाजली, तेही एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि थंड करायला ठेवलं. कढईमध्ये 2 चमचे मी तेल टाकलं आहे. त्यात मी उभा पातळ चिरलेले 3 कांदे घेतले आहेत, ते भाजून घ्यायचे आहेत चांगले लालबुंद होईपर्यंत, म्हणजे आपला जो रस्सा आहे ना त्याला चव चांगली लागते. कांदा चांगला भाजला गेला आहे. त्यातच मी 8-9 लसूण पाकळ्या आणि त्यात अर्धा इंच आलं घेतलं, तेही छान तेलावरती भाजून घेणार आहे. त्यातच मी मोठ्या आकाराचा टमॅटो बारीक चिरलेला आहे, तोही कांद्याबरोबर छान असा भाजून घेते. मी इथं टमॅटो एकच वापरला आहे, तुम्ही थोडं जास्तही वापरू शकता.
कांदा टोमॅटो छान भाजला गेला आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. इथे सर्व आपण जे सारण भाजून घेतलेलं आहे ते सर्व थंड झालं आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही शेव थंड झाल्यानंतर मी अशी त्याचे तुकडे करून घेतले आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली तर पिवळ्या रंगाची घाटी शेव तयार झाली आहे. ज्याऐवजी तुम्ही तिखटही शेव करू शकता. बेसन पिठामध्ये फक्त थोडंसं तिखट टाकून घ्यायचं आहे. आता हे जे सुकं भाजलेलं जे मसाले आहेत ना, ते सर्वात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचं आहे. असं अगोदर बारीक केल्यामुळे ना चांगलं असं बारीक होतं ते. तुम्ही बघू शकता छान असं हे मी धने आणि जे खोबरे आहेत ना ते सर्व असं मी बारीक करून घेतलं आहे. त्याच्यामध्येच आता भाजलेला कांदा टोमॅटो आणि जे लसूण आहे ना तेही टाकून घेते. ह्याच्यामध्ये आपलं थोडंसं पाणी वापरून एकदम बारीक फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे, म्हणजे रस्सा चांगला एकसंध होतो. आता त्यातच मी थोडीशी एक मूठभर कोथिंबीर टाकून घेते आणि छान असं थोडंसं पाणी टाकून मी असं छान असं बारीक असं पेस्ट ही जी तयार करून घेतली आहे. आता त्याच कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेतलं आहे आणि जे वाटलेलं जे मसाला आहे ना ते टाकून घेते. इथे माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी टाकला नाही आहे. तुम्ही नक्की टाका, छान स्वाद लागतो कढीपत्त्याचा. त्यातच मी अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. छान असं मिडियम गॅसवर मसाला भाजला गेला आहे. तुम्ही बघू शकता तेल छान असं सुटले. त्यातच हा घरगुती काळा मसाला आहे ना तो 2 ते 1.5 चमचा मी टाकून घेतला आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मिडियम गॅसवर चांगलं हे भाजून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलं गेलं आहे. बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे, ते टाकून घ्यायचं. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे त्या प्रमाणात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. इथे मी जवळपास 4 माणसांसाठी भाजी बनवते, शेवभाजी. एवढा पुरेसा आहे. भाजी आपल्याला ही रस्सा एक 4 ते 5 मिनटं चांगला उकळून द्यायचा आहे, शिजवून घ्यायचं आहे. मस्त असं मसाल्यांची चव उतरते अशामुळे. त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. तुम्ही बघू शकता छान असा कट आला आहे रश्श्याला. मस्त अशी चमचमीत असा आपला रस्सा तयार झाला आहे. हलवून घ्यायचा आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला उकळून घ्यायचं आहे. त्यातच मी हे अर्ध लिंबू पिळून घेते. छान अशी चव लागते लिंबामुळे, जरूर टाका तुम्ही. आता मी गॅस मीडियमच केला आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता गरम पाण्यामुळे छान असा रश्श्याला कट आला आहे. त्यातच मी आता जी बारीक केलेली शेव आहे ना ते टाकून घेते. मस्त लागते अशा प्रकारे शेवभाजी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी कमी वेळात शेव पण घरी बनवता येते आणि अशा प्रकारे शेव केल्यामुळे भाजीत कितीही वेळ राहील ना भाजी अशी लगदा होत नाही किंवा चिखलासारखी होत. मस्त अशी चमचमीत इथे शेवभाजी तयार झाली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असेल तर बेलचे बटन नक्की दाबा. यामुळे माझ्या छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत भेटेल.